दशावतारा गेला, पण दशावतार नाही झालं म्हणजे मिळवला. रामनामी रंगली पाषाणावर तारू तरले, रामनामी रंगली, रामनामी. होय, असा खडतर असा 14 वर्षाचा वनवास केवळ पितृवचन आणि सावत्राईची इच्छा पूर्ण करण्यासाठी भ्राता लक्ष्मण आणि माझी अर्धांगिनी सीता हिच्या समवेत 14 वर्षाचा वनवास. केवळ श्रेष्ठ बंधू म्हणजे बापा समान या नात्यानं सौमित्रांची सेवा करतो. नवऱ्याच्या अर्ध्याधिक सुखदुःखाची माझी सेवा करते आणि आपला श्रद्धा असते यामागे. ती पा सीता इकडं देते. साळगावकर, साळगावकर हट्ट धरला आणि केवळ ती आमच्या समवेत निघाली. शिवाय श्रेष्ठ बंधू म्हणजे विद्यासमान अर्थात आमची सेवा करण्याचा आरंभ केला. कावेरी अभिराम नाईक आमचा कनिष्ठ भ्राता लक्ष्मण तोही आमच्या समवेत वनवासाला निघाला. कावेरी अभिराम नाईक यांच्याकडून बक्षीस आहे. रसिक प्रेक्षकजनो, कावेरी अभिराम नाईक यांच्याकडून अल्पशा कलेचं कौतुक करण्यासाठी हे लाख मोलाचं बक्षीस. या बक्षाचा स्वीकार करून मामा मोचमडकर कंपनीच्या वतीने आम्ही आभार मानतो आहोत आणि या बक्षाचा स्वीकार करतो. बघा, त्याच्या नावाचं बक्षीस दिला नी, माझा साधा भांड्यावर नाव नाही घातलास. घरी गेल्यावर कोळशान लिहतोय. हा, मनातील एकच इच्छा, ती म्हणजे पतिमय परमेश्वराची चरणसेवा करावी आणि शुभ आणि मंगलतारेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. म्हणून तर ही सारी पुष्प आणलीत आपल्या चरणसेवेसाठी, त्याच लीनतेनं आणि त्याच नम्रतेनं. काय प्रकार? एवढं सुंदर हरिण मी कधीही पाहिलं नाही. आम्ही सुद्धा पाहिलं नाही. तेव्हा माझ्या मनी एकच इच्छा प्राणेश्वर. काय ती इच्छा म्हणजे त्या हरणाच्या त्या चर्माची कंचुकी मला परिधान करायची वाटते. लक्ष्मण सोन्याप्रमाणे अंग काठी ज्याची चकाक दे. अरे वा, त्याचा आम्ही पाठलाग करतो आहोत. सुंदर. त्याची आम्हाला शिकार करायची. ओ साळगावकर, कारण तुझ्या सीतामाईला इच्छा निर्माण झालेली आहे. मृग चर्माची कंचुकी धारण करावी. लक्ष्मणासाठी पारितोषिक म्हणून सयाजी आणि माझ्या तुझं कौतुक करायला माझ्याजवळ वेळ नाही म्हटलं. तुम्ही दिलेली जबाबदारी मी आज पूर्ण करणार आहे. सुषमा सयाजीराव यांच्याकडनं बक्षीस. नाट्य रसिको सुषमा सयाजीराव हिने माझ्या कलेचा गौरव केलाय. तिचे आभार मानून या बक्षिसाचा मी स्वीकार करतोय. स्वीकार. कोणा खैवर कडू जात आपण कळत नाही. मृग चर्माची कंचुकी धारण करावी म्हणून तिनं हट्ट धरलेला आहे. हे खुळ्या कडे जात बक्षीस देऊचा. कोणाक देऊचा बक्षीस? कृष्णाक. अरे रामायणात काय कृष्ण असता? कुळगो
नसता मग हनुमानाक देवचा. किती देतलस बक्षीस? मॉप देतलय. अरे हो कागदाचा तुकडो मरे. चल चालतो ऐसून. बक्षीस देवचा. जा ऐसून नाही तर डोक्यात काहीतरी घाली ना तुझ्या. बघ तू त्याला जाऊ दिलंस, तू थैसर काहीतरी करता. करू दे हो. काय करू दे? थांब मी बघून येते त्या का. मी पण आलो. नको देवचा बक्षीस. ए खुळ्या काय झाला? असं काय हो? बक्षीस देवता सांग, कागदाचे तुकडे देता. पांडू असं करायचं नाही. चल. माझा भाऊ कावेरी वहिनीन बक्षीस दिल्यान, सुशल्यान पण दिल्यान, माका पण देवचा. ए खुळ्या चल आमच्या एवढा बसायचं. दत्त भाऊ बक्षीस. सर नाही तर असो मारीन ना दशावतर बाहेर पडत. एकदा देते ना बक्षीस. नको नको दत्त भाऊ नको. दत्ता गेला ना तो. चल. अरे काय गेला त्याला शोधू काय नाही तर उच्चार मांडत तो. ए खुळ्या जाता एक सूचना. दादा काय केलं पाहिजे? एकच अरण्य म्हटल्यानंतर क्रूर सापदाने गजबजलेला आहे. शिवाय या भयान अरण्यात कोणत्या वेळी काय घडेल हे काही सांगता येत नाही. स्वापदा मायावी. कोणत्या वेळी कोण संकट येईल हे काही सांगता येणार नाही. पूर्वा इलय आम्ही. होय दादा. आमच्या भुकेचं शांतवन करण्यासाठी स्वतः कंदमुळं तुम्ही आणला आहात. शिवाय अहोरात्र तुम्ही आमची देखभाल करता. तुमच्या माते एक थोर जबाबदारी आहे. आमक माहिती नव्हतं ना तू येतल असता. आमचं सकाळी ठरला. सयाजीराव बरे असत ना? सरिता नाही नाही बरे असत बरे असत. का वाटलं आपला? काय वाटलं तुला? काय 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 नाही. कावेरी आतापर्यंत तरी बरा असा. मला वाटेल ती जबाबदारी असू दे. तुमच्या कावेरी थंडी वाजते. चल चहा पिऊ आपण बाहेर जाऊ. ध्रुवा चहा घेणार तुम्ही? नाही नाही नको नको जावा तुम्ही जावा. ठीक चल आपण जाऊ. सोन्याप्रमाणे ज्याच्या अंगात दिसत आहे. होय दादा. हे हरी दिसलो. त्या हरिणाचे मला शिकार करायचे. हरिणाची शिकार. बरोबर आहे मग. होय तर रंग लायल्यावर तू रावण करते आम्ही ओळख का दिला ना. सांगतोय काय तर काय सांगतलं रंग लायला कोणाच ओळख नाही. ए खुळ्या नाटक कसं आला? मस्त एक नंबर नाटक झाला कळला. ए खुळ्या साहेबा पांडू साहेबा पांडू. ए दत्ता आपण परत नाटक बघायला जाऊया. चल येईल तो. काय गेलो? दत्त भाऊ दत्त भाऊनी नाही ओळखल्याने. रंग लावले रंग. तुम्ही नाही ओळखणार दत्त भाऊ. अरे बापरे हा कोण? माझा भाऊनी पण नाही ओळखल्याने. दत्त भाऊ तुम्ही पण नाही ओळखणार. नाही मारणार आता तुम्ही. मी पांडू नाही मी. खुळ्या हे वाजता रंग लावून तू लपणार असस. तुका मी खै पण ओळखेन खै पण मारीन. दत्त भाऊनी ओळखला नाही. पांडू थांब. पांडू. हिंदू काय गो नाही लागता झोप. काळजी वाटत गे. अगो काळजी करून करूनच या असा म्हातारा झालंस. नात्यान सून लागतस माझी.
पण म्हातारा कोण दिसता आता बघ. चल चल गो आज चल, काळजी करू नको, सुखरूप येतील पोरा घरात. हा चल चल गो, चल ये. माई, या शब्दावर तू विश्वास ठेवू नकोस. म्हणजे अरण्य आहे, मायावी राक्षस सुद्धा आहेत. हे घडविण्यासाठी काहीतरी करतायत. अभि, अभि काय झालं? काही ना. तुला काळजी वाटतोय ना माझा? हो ना? घर जाऊ चल. ए नाही 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 कावेरी, कुठल्याही काळजीपोटी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद नाही जाऊ देणार मी. पूर्ण दशावतार बघायचा, नंतर घरी जायचं. हे बघ, सीताहरण सुरू झालं. चल. बापरे, नको नको. अरे नाटक आहे ते, एवढे काय घाबरतेस? चल चल, दे दे दे. नको नको चल. अभि ये. अभि ये. कोण आहे द्वारावर? भिक्षावाडा म्हणतोय. मी काय तुम्हाला भिक्षा देणार? अहो आम्हीच तर. जे तुमच्या जवळ आहे ते वाडा म्हणतोय. दत्तभाऊ शोधतोस. सीतेचं हरण केलं रावणान, सीतेचं हरण केलं रावणान. ए खुळ्या, हे तर बस. दत्तभाऊ, सीतेचं हरण केलं रावणान. मिल्या. दत्तभाऊ नको. दत्तभाऊ, दत्तभाऊ नको. दत्तभाऊ खुळ्या, दत्तभाऊ नको. केवळ ते खरं मृग नसून
कावेरी वहिनी सीतेक रावणान पळवल्यान पळवल्यान खुळ्या ए खुळ्या खुळ्या अहो खुळ्या काय शोधतास भाऊजा एक शोधा आधी कावेरी खै नाहीसा झाला आणि सयाजीराव पण नाही असं होय कावेरी मनात ओघळणारे विचार परिपूर्ण केलेले आहे सीतेचे शौर्य कर्म कठोर आहेत सीता माझ्या बरोबर आहे शिवंता बच्ची लगीन लावून देत नाही ना हरकत नाही आज आता आपण लगीन करायचं या दिवसाची मी वाट बघत होते नायकांच्या वाड्यात हक्काने तुमचा हात हातात घेऊन यायचं होतं तो प्रभू रामचंद्र माझा वैरी ज्या वैऱ्याची माझी किंवा गाठा भेट होईल या वाटेकडे माझं लक्ष लागलंय घनघनमाला बासुरी एका नाम माधवा